अशा ह्या ऐतिहासिक गावामध्ये इथे आपल्या सर्वांबरोबर बोलताना मला मनापासून आनंद होतो आहे. खरं तर आज विषय जो आहे तो शेतीचा विषय आणि त्यातही विदर्भाची आणि मराठवाड्यातील थोडी शेतीची एकंदरीत परिस्थिती बघता जे काही तरुण वर्ग आहेत त्यांच्याबरोबर जर कोणाबरोबर चर्चा करताना जे लक्षात येतं एक नैराश्य आणि एक उदासीनता प्रत्येकामध्ये जाणवते आणि प्रत्येकाच्या पातळीवर जर समजून घेतलं नक्की त्याची पुढची दिशा काय आहे तर प्रत्येकाचं उत्तर असतं की त्याला शेतीतून बाहेर पडायचं आहे, त्याला शेतीमध्ये राहायचं नाही, त्याला ती शेती करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. आणि किंवा मुलींनासुद्धा तरुण मुलींना विचारलं तर त्यांनाही शेतकरी नवरा नको आहेत किंवा त्यांना शेतीमध्ये काम करायचं नाही. ही सर्वसाधारण सगळीकडेच ही परिस्थिती आहे, पण मराठवाड्यात विदर्भामध्ये तर हे तीव्रतेने जाणवतं आहेत. आणि आत्ता जे काही चाललं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये त्याची सर्वांना जाणीव आहे की आरक्षणाचा लढा प्रत्येकजण करण्याचा प्रयत्न करतो आहे. कोणत्याही आपण जर पाहिल्यात सर्वच बहुजन समाजामध्ये त्याच्याविषयी तीव्र भावना आहेत. त्याचे कारण काय आहेत तर सर्व समाज जो आहे हा शेतीवर अवलंबून असलेला त्यालाही जी काही शेतीमध्ये ही सगळी तोट्याची आणि गुंत्याची जी काही परिस्थिती आहेत त्याच्यातून बाहेर पडून सुरक्षित आयुष्याकडं प्रत्येकाला जायचं आहे. लढा कशासाठी तर नोकरीसाठी आहे, शासकीय नोकरीसाठी आहे. आणि त्याचं कारण म्हणजे नोकरी ती शाश्वत आहे, तिथं जो उत्पन्न आहे ते शाश्वत आहे. ते महिन्याला काही झालं तरी ते हातामध्ये उत्पन्न हाताशी पक्क येणार आहेत. तो एकदम खालची चतुर्थ श्रेणीची जरी नोकरी म्हटली तरी पण तिथे जे उत्पन्न मिळणार आहेत जे काही आज कमीत कमी आज कोणतीही सर्वसाधारण नोकरी म्हटली तर 15,000 रुपये महिन्याला हातामध्ये येतात. म्हणजे वर्षाला साधारण 1,80,000 एवढे साधारण हातामध्ये येतात. हे कमीत कमी सगळ्यात आपण चतुर्थ श्रेणीतली म्हणजे खालच्या पातळीवरची नोकरी म्हटली तर. हे सरकारी नोकरीच्या बाबतीत म्हणा किंवा खाजगीमध्ये जरी गेलं तर आज एखाद्या कोणत्याही छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये किंवा एखाद्या दुकानामध्ये जरी माणूस कोणी कामाला असेल तर त्यालाही महिन्याला 10,000 रुपये कमीत कमी मिळतात. आणि ते शाश्वत आहेत. म्हणजे तिथे कामाला लागला म्हणजे त्याला तेवढं उत्पन्न शाश्वत आहे. लाख रुपये का होईना, लाख सव्वा लाख रुपये एका व्यक्तीला. घरामध्ये जर 3 व्यक्ती 4 व्यक्ती जर काम बाहेर करत असेल नोकरीच्या निमित्ताने तर 4 ते 5 लाख रुपये सर्वसाधारण एक छोट्या घरामध्ये कोणत्याही येतात. त्याची तुलना जर कोणत्या शेतकऱ्याच्या कुटुंबाशी केली ज्याच्याकडे सर्वसाधारण 10 एकर क्षेत्र आहेत, तुमच्याकडे क्षेत्र थोडं जास्त आहे म्हणून मी 10 एकरचा नंबर घेतला. आमच्याकडं तर सर्वसाधारण 3 एकरच क्षेत्र आहेत. 3 एकरच्या साधारण त्या पातळीवर 90% शेतकरी आहेत. आता त्या थोडा मोठा जो विदर्भाचा शेतकरी आहे मोठा तुमच्याकडे 50 एकरवाला असेल पण सर्वसाधारण 5 एकर 10 एकरचा त्या 5 एकर शेतकऱ्याचं जर इकॉनॉमिक्स पाहिलं तर काय आहेत. आपल्या सगळ्या मराठवाड्यात विदर्भात किंवा महाराष्ट्रातच खरीपामधलं जर मुख्य पीक पाहिलं तर सोयाबीन आणि कापूस आहेत. त्या सोयाबीन आणि कापूसमध्ये तूर हे आंतरपीक म्हणून असतं. तसं जर असेल तर मग ते वर्षभराचं तेवढंच पीक. आणि जिथं मग आंतरपीक नाही तिथं सोयाबीन नंतर चना किंवा गहू हे पीक घेतलं जातं. आता ह्या सगळ्याची जर गोळाबेरीज केली की किती उत्पन्न ते शेतकऱ्याच्या हातात एकरी येतात. कोणी तर बरेच लोक तर हिशोबच लिहित नाही. त्यामुळं नक्की कोणाला सांगितलं विचारलं का तुम्हाला मागच्या वर्षी किती पैसे शिल्लक राहिलेत किंवा मागच्या 5 वर्षाचे किती 10 वर्षाचे किती तर कोणाला सांगताच येत नाही. अंदाजे चालतात, एवढे राहिलेत तेवढे राहिलेत असं प्रकारे चालतं. पण सर्वसाधारण आता शासकीय आकडेवारी शासनाची का जिला अधिकृत मानायला पाहिजे ती आकडेवारी जरी काढली तर तुम्हाला दिसेल कापसाचं आणि सोयाबीन किंवा तूर आणि चना हे सगळं जो काही मुख्य क्रॉपिंग पॅटर्न आहे त्याच्यामध्ये सरासरी जास्तीत जास्त 6 ते 7 क्विंटल एका हंगामामध्ये असं दोन्ही हंगामाचे मिळून 14-15 क्विंटल. आणि त्याचा जर हिशोब जो काही सरासरी भाव मागच्या 10 वर्षात मिळाला आहे 50 रुपयाचा तर 60,000 रुपये एका एकरामागे. सर्व चांगलं झालं तर पाऊसही चांगला पडला, निसर्गाने सगळी साथ दिली, त्याचबरोबर मग शासनाने हमीभाव पण दिला, सगळं झालं, सगळं चांगलं झालं तर साधारण 60 ते 70,000 ज्याच्यामध्ये खर्चच कमीत कमी 35 ते 40,000. मग शिल्लक राहता किती 25,000 रुपये. सर्व चांगलं झालं तर का जे पण तसं म्हटलं 10 वर्षातून एखाद्या दुसऱ्या वर्षी चांगलं होतं आणि बाकीच्या वर्षी तर ते पण लागत नाही. बऱ्याच वर्षी तर उलटं होतं, ते पण जे पैसे टाकले ते पण बुडतात
पाऊसच वेळेवर पडला नाही किंवा पाऊस नेमका अशा वेळेस पडला का पीक तयार आहे त्यांनी ते खराब झालं, जे बाकीचं निसर्गाच्या ज्या अडचणी त्या तर वेगळ्याच. तर हे 25,000 रुपये जरी तुम्ही सरासरी हिशोब जोडला 5 एकर म्हणजे 1.25 लाख रुपये झालेत ते पूर्ण कुटुंबाला. म्हणजे महिन्याला 10,000 रुपये एका कुटुंबाला सर्व मिळून, जेवढे घरातले माणसं आहेत सगळे मिळून ती सर्व शेती करून त्यांना तेवढे हाताला येतात. आता 10,000 रुपये पूर्ण कुटुंबाला महिन्याला मिळत असतील आणि बाहेर सर्वसाधारण नोकरी करून एका माणसाला 10,000, 10 ते 15,000 म्हणजे 4 माणसांनी बाहेर जर काम केलं तर 40,000. अशी जर विषमता होत असेल म्हणजे शेतीचं अर्थकारण जे असं फसत चाललं आहे त्याच्यामध्ये सगळा गुंता आहे. आणि तिथे सगळं खरं म्हटलं तर आपल्याला सर्वांना लक्षात द्यायला की ती सगळी जे काही आज ज्ञानमाची मेघ म्हणतो ती तिथं आहेत का अर्थकारणच आपलं जुळत नाही आहे. ती शेती जी काय आहे ती दिवसेंदिवस तोट्याची होते. दुसरीकडे परिस्थिती पाहिली तर जमीन धारणा दिवसेंदिवस कमी होत चालली. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा 42 कोटी लोकसंख्या होती देशाची आणि तेव्हा 80% लोक शेती करत होते. म्हणजे साधारण 42 कोटीचे 80% जर हिशोब काढला तर साधारण 35 कोटी लोक शेती करत होते. जगभर जर पाहिलं म्हणजे पूर्ण जगाचा तुम्ही जर इतिहास पाहिला तर एक साधारण 1000 वर्षापूर्वी तेव्हा तर सर्व जगच म्हणजे 80% सर्व जगात लोक शेती करत होते. नंतर मग इंडस्ट्रियलायझेशन चालू झालं, इंग्लंडपासून इंडस्ट्रियलायझेशन चालू झालं तेव्हा शेतीवरचे लोक दुसऱ्या क्षेत्राकडे जायला लागलेत. ते मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उद्योग क्षेत्राकडे जायला लागलेत. नंतर मग सर्व्हिस सेक्टर वाढायला लागलं. तर तिकडे सगळे इकडे म्हणजे इंग्लंडपासून युरोपमधले सगळे देशपासून अमेरिका, जपान किंवा ऑस्ट्रेलिया जो काही विकसित भाग आहेत जगाचा तिथे सगळीकडे जर पाहिलं तर शेतीतून लोक दुसऱ्या क्षेत्राकडे जात राहिली, स्थलांतर होत राहिलं. आणि आता परिस्थिती अशी आहे अमेरिकेत किंवा युरोपमध्ये, जपानमध्ये तुम्ही जर पाहिलं तर तिथे शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या फक्त 4%च्या आसपास आहेत. 4%. त्यातही त्या देशांची लोकसंख्याच मुळात किती, इंग्लंडची लोकसंख्या आजही 8 कोटी आहे. म्हणजे 8 कोटीच्या 4% म्हणजे फक्त 32 लाख लोक इंग्लंडमध्ये, इंग्लंडसारख्या देशामध्ये शेती करतात. आणि आपल्याकडे काय झालं, लोकसंख्या शेतीवर अवलंबून असलेली टक्केवारीमध्ये ती झाली कमी. म्हणजे 80%वरून आज म्हणतो आपण साधारण 50% लोक शेती करत आहेत. पण लोकसंख्येचा वेगच एवढा होता आपला, दरवर्षी 2.5%, 3% वाढत ती लोकसंख्या 42 कोटीवरून आता 142 कोटीवर येऊन पोहोचलेली. आणि 142 कोटीचे 50% म्हणजे 70 कोटी लोक आज शेतीवर अजूनही अवलंबून आहेत. म्हणजे खरं तर 32 कोटीवर संख्या कमी व्हायला पाहिजे होती, तर ती वाढत जाऊन उलटं झालं, ती 70 कोटीवर झाली. म्हणजे तो शेतीवरचा, जमिनीवरचा जो भार आहे, एका प्रति कुटुंबाला जी जमीन आहे ती उलटे अजून डिवाईड होत गेलीत आणि तो अजून गुंता वाढलात. म्हणजे आधीच बेभरोशाचा जुगारी धंदा, तो सगळा निसर्गावर अवलंबून किंवा कोणत्या प्रकारची काही व्यवस्था नाही, त्याच्यावर अजून भार वाढत गेला. म्हणजे तो गुंता अजून तयार होत गेला. लोकसंख्या जी वाढली तेवढ्या माणसांना हाताला जे काम, तेवढ्या माणसांना नोकऱ्या, तेवढ्या माणसांना दुसरीकडे शाश्वत उत्पन्न हे इतर क्षेत्रातून म्हणजे ते शासकीय नोकऱ्यांच्या किंवा ज्याला आपण एखाद्या त्याला सर्व्हिस सेक्टर म्हणतो तिथं तयार होऊ शकल्या नाहीत. इंडस्ट्रियलायझेशन तेवढ्या प्रमाणात जे व्हायला पाहिजे तेवढं झालं नाहीत. आणि त्यामुळे जी लोक, ही जास्तीची लोकसंख्या आहे ही सामावून घेण्यासाठी दुसऱ्या क्षेत्रांनी अजिबात काही मोठ्या प्रमाणात कामगिरी केली नाही. आज प्रत्येकजण सरकारी नोकरीविषयी बोलतो आहे, पण जर तुम्ही पाहिलं तर केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या सगळ्या मिळून ज्या काही नोकऱ्या आहेत सगळ्या, म्हणजे त्याच्यामध्ये आर्मीपासून तर मग रेल्वेपासून, पोस्टपासून तर छोटे मोठे सगळे सरकारचे व्यवसाय काय असतील, बँका असतील, सगळे मिळून, आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या सगळ्या प्रकारच्या नोकऱ्या छोट्या मोठ्या सगळ्या मिळून आज जे काय आहे साधारण 2.25 कोटी सगळ्या नोकऱ्या आज पूर्ण देशामध्ये सरकारच्या माध्यमातून आहेत. त्यातही आज जवळजवळ म्हटलं तर 25% त्या भरल्या जात नाहीत. म्हणजे 142 कोटी लोकातल्या फार झालं तर 1.5% वर्गाला सरकारी नोकऱ्या वगैरे काही मिळू शकतात, 1.5% वर्ग फक्त. मग दुसरं राहतं काय तर खाजगी क्षेत्र. खाजगी क्षेत्रामध्ये म्हणजे जिथे आपण म्हणतो आता इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणात जे काही झालं, म्हणजे त्याच्यामध्ये ॲटोमोबाईल सेक्टरपासून तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरपासून तर नवीन आता जे मागच्या 25 वर्षात IT सेक्टर तयार व्हायला लागलं, जिथं कॉम्प्युटरसारख्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या तयार व्हायला लागल्यात. तिथे जर पाहिलं तर तिथेही जेवढ्या प्रमाणात नोकऱ्या तयार व्हायला पाहिजे होत्या तेवढ्या होत नाहीत. म्हणजे दरवर्षी खरं म्हटलं तर सरकारचा जे काही धोरणाचा भाग की कमीत कमी दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या नवीन तयार व्हायला पाहिजेत, सगळ्या खाजगी आणि सरकारी क्षेत्राच्या मिळून. तर 2 कोटीच्या त्याच्या म्हणजे बदल्यामध्ये किंवा त्याच्या तुलनेमध्ये
10 लाखाच्या वरती नोकऱ्या आत्तापर्यंत मागच्या 10 वर्षात तयार झाल्या नाहीत. सरासरी 10 लाख नोकऱ्या नवीन तयार झालेल्या आहेत. म्हणजे 1,90,00,000 लोक बेरोजगार दरवर्षी नवीन भर पडतात. तर असा गुंता आपला सर्वांचा झाला की ग्रामीण भागामध्ये प्रत्येक तरुणाला वाटते शेतीच्या बाहेर पडायचे, त्याला बाहेर पडावंसं वाटतंय, पण बाहेर दुसरीकडे संधीच नाही. म्हणजे बाहेर बी कोंडी व्हायला लागलेली लोकसंख्येच्या वाढीमुळे, याच्यामुळे. आणि आतमध्ये ती शेती जी आहे ती तोट्याची होत झाल्यामुळे तिथे कोंडी आहे. चक्रव्यूहात फसलेल्या अभिमन्यूसारखी ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तीची आणि त्यातही आजच्या तरुण पिढीची परिस्थिती झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे काय होतं आहे का त्या चक्रव्यूहामध्ये तो जी काही कोंडी होत चालली, त्याच्यामध्ये शेवट काय होतो आहे तर ते आपण सर्व 15-20 वर्षापासून महाराष्ट्रात जे काही आत्महत्यांचं सगळं मोठ्या प्रमाणात घटना घडत गेल्यात, म्हणजे ते टोकाचं ज्याला म्हणतो आपण नैराश्याचे शेवटचं टोक, तिथपर्यंत आपण सगळे लोक पोचत चाललो आहेत. आणि ते अजून तीव्र होत चाललं आहे. म्हणजे त्याच्यातून बाहेर पडायचा मार्ग लोकांना दिसत नाही आहे. उलटं तो अजून कुठंतरी तो गुंता अजून जास्त गडद होत चालला आहे, अशी परिस्थिती आहे. ह्या पार्श्वभूमीवर खरं तर आज इथे जे काही सह्याद्रीचं तुम्ही जी काही आता कथा आता थोडीशी ऐकलीत आणि मला तुम्हाला जे काही मांडणी करायची आहे ते त्याच पार्श्वभूमीवर आहेत. खरं म्हटलं तर ही प्रत्येकाची परिस्थिती आहे. म्हणजे असं काही नाही का मराठवाड्यात विदर्भात जास्त तीव्र परिस्थिती आहेत आणि नाशिक पुण्याकडं काही जरा खूप जरा चांगली परिस्थिती, असं काहीच नाही. सगळीकडं सारखीच आहेत. म्हणजे कोणी जात्यात आहेत, कोणी सुपात आहेत, एवढाच परिस्थिती आहेत. भारताच्या सगळ्याच कोणत्याही तुम्ही ग्रामीण भागात गेलं तर अशीच परिस्थिती आहे. आमच्याकडे तशीच परिस्थिती आहे, वेगळी काही नाहीत. नाशिक जिल्ह्याची सर्वांना कल्पना असेल, नाशिकची ओळख वेगळ्या वेगळ्या कारणासाठी आहेत. नाशिकची ओळख स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून आहेत, त्याचबरोबर तात्यासाहेब शिरवाडकरांपासून आहेत. त्याचबरोबर सर्वांना कल्पना आहे की शेतीमध्ये पहिलं जे काही एक अर्थशास्त्राची योग्य मांडणी करून जे पहिलं आंदोलन झालं, शरद जोशींनी जे आंदोलन पहिलं केलं ते नाशिकमध्ये ऊसासाठी आणि कांद्यासाठी पहिलं आंदोलन 1980ला झालं. जी मांडणी त्या काळामध्ये म्हणजे आजचा जवळजवळ 43 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर तिथं मांडणी केली गेली की शेतीचं अर्थशास्त्र हे तोट्याचं आहे आणि ते जे काही तोट्याचं आहे त्याचं कारण आहे का आमच्या मालाला जे काही योग्य त्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव आहे तो मिळायला पाहिजे, तो मिळत नाहीत. आणि त्याचं कारण आहे का सरकारची धोरणं, सरकारचीच का धोरणं जे आहेत का ती शेतीमालाचा भाव हा कमी ठेवायचा. आणि तो कशासाठी तर उद्योग क्षेत्राला कमी किमतीमध्ये त्यांना कच्चा माल मिळावा किंवा ग्राहकाला कमी दरामध्ये त्याला सर्व अन्न मिळावं आणि त्यासाठी शेतीमालाचा भाव हा ठरवून कमी करायचा. शरद जोशींनी तेव्हा जी काही त्यांची घोषणा होती की ही शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण आहे. समाजवादी व्यवस्थेमध्ये तशा प्रकारची सगळी त्यांची त्या प्रकारची परिस्थिती होती आणि शेतीमालाचे भाव ठरवून म्हणजे इंग्रजांच्या काळापासूनच आपल्याला कल्पना आहे की कच्चा माल इथून घेऊन जायचा, विदर्भातलाच कापूस इथून स्वस्तामध्ये घेऊन जायचा, मँचेस्टरला तिकडं तयार करायचा कापड आणि ते परत इकडं पक्का माल इकडं आणून विकायचा, तो महागात विकायचा. म्हणजे दोन्ही बाजूंनी भारतीय अर्थव्यवस्थेचं जे शोषण इंग्रजांच्या काळात झालं तेच नंतर काही प्रमाणामध्ये सगळं सरकारच्या आपला जरी देश स्वतंत्र झाला तरी चालू राहिलं. आणि शरद जोशी तेव्हा त्यांची जी मांडणी होती का गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आलेत, बाकी काही शेतकऱ्याच्या आयुष्यात फरक पडला नाही. ही सगळी जी मांडणी होती तिची सगळी नाशिकपासून सुरुवात झाली आणि नाशिकमध्ये तेव्हा 80च्या दशकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आंदोलनं झालेत आणि त्याच्यातून नंतर ते सगळ्या महाराष्ट्रातच पसरत गेले किंवा आता ते सर्व देशामध्ये याच्याविषयी जागरूकता आहेत. शेतीचा गुंता शेती तोट्याची आहेत, शेतीमध्ये आता कोणत्या प्रकारचं जिथं उत्पन्न शाश्वत मिळत नाही याच्याविषयी सर्वांची एकमताने ती ही मांडणी सर्वांनी मान्य केली आहे, सर्वच पक्ष म्हणजे त्याच्यामध्ये कोणीही असेल. पण याच्यामध्ये जो एक मुद्दा जो म्हणजे शरद जोशींनी जी मांडणी केली पहिल्या टप्प्यातली ती सर्वांना मान्य आहे. आता सर्वच सगळे म्हणतात का हे बरोबर आहेत का शेती तोट्याची आहेत आणि शेतकऱ्याचं आयुष्य खूप खडतर आहेत आणि ते त्याच्यातून बाहेर काढायचं त्याला तर काय काय करायला हवं सगळे बोलत आहेत. पण नक्की करायचं काय, म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे करायचं काय नक्की, गुंता सोडायचा म्हणजे नक्की करायचं काय, त्याचंही उत्तर शरद जोशींनी दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी दिलेलं होतं. त्यांनी त्याच्यावर जी उत्तर म्हणून त्यांनी सांगितलं होतं की ही जी काही आपली अर्थव्यवस्था आहे ही पूर्ण समाजवादी अर्थव्यवस्था जिथं बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना अशा कोंडीत पकडून त्यांचा कच्चा माल स्वस्तात घेणं आणि नंतर परत ग्राहक म्हणून त्यांचा वापर करणं याला जर बदलायचं असेल
तर आपल्याला मुक्त अर्थव्यवस्था ही स्वीकारली पाहिजे, जागतिक अर्थव्यवस्थेचा आपण भाग झालो पाहिजेत. शेती ही सरकारच्या ताब्यात न राहता ही शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे त्यांना व्यवसाय म्हणून त्यांनी करायला हवीत आणि त्या प्रकारची धोरणं राबवायला हवीत. ती प्रकारची ती मुक्त अर्थव्यवस्था देशामध्ये यायला हवीत. आणि त्यामुळे जेव्हा ग्लोबलायझेशन साधारण 92च्या दरम्यान स्वीकारायचा विषय झाला तर सर्वात पहिला पाठिंबा तो शेतकरी संघटनेनी शरद जोशींनी त्याला दिला होता. आणि त्याच्या मागची जी भूमिका होती का शेतकरी हा व्यावसायिक म्हणून उभा राहायला पाहिजेत आणि त्याला इतर व्यावसायिकांना जसं मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये स्वतंत्र त्यांना त्यांची मतं किंवा त्यांना निर्णय घ्यायला त्यांना त्याच्यामध्ये सरकारने मुभा दिलीत. मुक्त अर्थव्यवस्थेचा खरं सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे तर प्रत्येक व्यक्ती म्हणजे ह्या देशातला प्रत्येक गावातला जो तरुण आहे, प्रत्येक व्यक्ती आहे, त्याला स्वतंत्र पद्धतीने त्याचे निर्णय घेता आले पाहिजेत, त्याला त्याच्या पद्धतीने त्याची वाढ करता आली पाहिजेत आणि ती करण्यामध्ये सरकारने शक्य झालं तर त्याला पाठबळ दिलं पाहिजेत. पण पाठबळ जर देऊ शकत नसेल तर कमीत कमी त्याचा पायात पाय घातला नाही पाहिजे, आडकाठीने केली पाहिजेत. ही सगळी जी काय आहे ही मांडणी जगाचा सगळा इतिहासच जर पाहिला आपण तर जिथे जिथं मुक्त अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारलं गेलं तिथेच आपण एक पाऊल तिथं माणसांनी प्रगती केलेली दिसते. आणि अशी व्यवस्था देशामध्ये जर आली भारतामध्ये तर मग खऱ्या अर्थाने शेतीमध्ये बदल होईल आणि त्या अर्थाने शेतीबरोबर इतरच पूर्णच अर्थव्यवस्थेमध्ये बदल होईल अशी मांडणी होती. आणि ते जे पाहिलं 92 नंतर खरं भारतामध्ये प्रगतीचा वेग वाढला. आपला जो काही GDP आहे, देशाची प्रगती आहे, साधारण 92-95 नंतर व्हायला लागली. आज देशाची आपल्या भारताची ओळख 5वी अर्थव्यवस्था म्हणून आहे. साधारण 95 साली जर तुम्ही पाहिलं भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये 25व्या नंबरला होती, खाली होती, तिथून आता 5व्या नंबरवर आली. आणि अजून 5 वर्षामध्ये आपण जास्तीत जास्त 2028ला आपण जगातली 3 नंबरची अर्थव्यवस्था होऊ. म्हणजे आपण इंग्लंडला आपण आधीच मागं टाकलं आहे, आता जर्मनी आणि जपान त्यांना पण आपण जास्तीत जास्त 5 वर्षात मागं टाकू आणि अजून जास्तीत जास्त 5 वर्षात 3 नंबरची अर्थव्यवस्था होऊ. ही सगळी प्रगती झाली, ह्या सगळा वेग झाला हा पण कुठे, हा सगळा शहरामध्ये. तिथं जे काही आपण बघतोय मागच्या 25 वर्षात शहरं किती बदलले. पुण्यात गेले, मुंबईत गेले, दिल्लीत गेले, तुम्हाला दिसतं सगळं बदललं आहे. तो 25 वर्षाचं पुणे, मुंबई, हैदराबाद, तुम्ही बेंगलोर कुठे जा ते सगळे बदलायला लागले. तालुक्याचे गावं काही प्रमाणात बदलायला लागले, थोडेफार तिथं काहीतरी बदल दिसत आहेत. पण ज्या पद्धतीने ही सगळी शहरं बदलली त्याचं कारण आहे का तिथं सगळ्या प्रकारची त्या मुक्त अर्थव्यवस्थेमुळे जागतिक सगळ्या संधी तिथल्या आल्यात. मग त्या IT सेक्टरमध्ये आल्या, त्याचबरोबर त्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आल्या, त्या मग इन्शुरन्स सेक्टरमध्ये आल्यात, बँकिंग सेक्टरमध्ये आल्यात. तिथे सगळं बदल दिसायला लागला. गावाकडं काही बदल दिसायला नाही, कारण गावाकडं ते वारं आलंच नाही, येऊ दिलं नाहीत किंवा ते तिथल्या माणसांना कळालं नाहीत. आणि त्यामुळे जिथं जो पाहिलं आहे म्हणजे शेतकरी म्हणून माझी परिस्थिती आता मी सुधारायला पाहिजे, मीच बदल करायला पाहिजेत हा विचारही रुजला नाहीत. आणि त्याच्यामुळं अजूनही 30 वर्ष झाले तरी आपण तिथंच आहोत, उलटा अजून जास्त अडचणीच्या काळात येत गेलो आहे. शरद जोशींनी 80च्या दशकामध्ये एक घोषणा दिलेली होती, भीक नको हवे घामाचे दाम. आम्हाला भीक नको आहे, आम्ही शेतकरी म्हणून आम्ही कोणी लाचार नाही आहेत, आम्हाला कोणाची भीक पण नको आहे आणि कोणाची सहानुभूती पण नको आहे, आम्हाला आमच्या घामाचे दाम हवेत. भीक नको हवे घामाचे दाम ही ती घोषणा होती. आणि तीच घोषणा नंतर जेव्हा मुक्त अर्थव्यवस्थेचा सगळं देशाने स्वीकार केला त्याच्यानंतर त्यांनी ती थोडीशी बदलली. भीक नको घेऊ घामाचे दाम, हवेच्या ऐवजी घेऊ हा शब्द त्यांनी वापरला. घेऊ घामाचे दाम. घेऊ म्हणजे काय, आम्ही आमच्या मालाचे दाम घेऊ, आम्हीच माल पिकवतोय, आम्ही कसा विकायचा, काय करायचं आणि काय किमतीत विकायचं ते आम्ही ठरवू, आम्ही त्याचा घामाचा दाम घेऊ. ही ती त्यांची भूमिका होती. आणि त्यानुसार पण घेऊ म्हणजे काय, घेऊ म्हणजे नुसतं म्हटल्याने तर होत नाही ना, त्याच्या प्रकारची व्यवस्था पाहिजे, त्यासाठी ते जमलं पाहिजेत. आणि ते एका व्यक्तीच्या पातळीवर कसं जमेल, म्हणजे मी एकटा शेतकरी, 5 एकरचा शेतकरी, 3 एकरचा शेतकरी एकटाच अशी किती भूमिका मांडली का आता मी माझा माल तर मला परवडेल त्या किमतीतच विकेल, मला ते रुपये जर खर्च केला आहे तर मला 2 रुपये मिळालेच पाहिजेत किंवा मला एकरी कमीत कमी 50,000 रुपये मिळालेच पाहिजेत. जे काही मला अपेक्षित असं काही जे काही उत्पन्न आहेत एक व्यावसायिक म्हणून हे गणितं मांडायला आणि ते प्रत्यक्षात घडून आणायला मला एकट्याला शक्य होतं आहे का, हा तो खरा गुंता आहे. आपल्या शेतीची अवस्था अशी आहे की एकीकडे आपण आता ह्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या काळामध्ये सगळ्या जगाशी जोडलं गेलो. म्हणजे एकीकडे संधी तयार झाल्या. संधी काय तयार झाल्या, कमी आता माझा माल मी पाहिजे त्या बाजारपेठेत विकू शकतो.
मी आता पूर्वी भारतातच माल विकायला फक्त तुम्हाला बंधनं असतील, आता जगाच्या बाजारात कुठे जाऊ शकतात. मी म्हटलं तर मी अमेरिकेला जाऊन माझा माल विकू शकेल आणि इंग्लंडला जाऊनही विकू शकेल. ही संधी तयार झाली. पण त्याचबरोबर दुसरीकडे जे काही अजून अडचणी तयार झाल्यात त्याच्यामध्ये काय झाल्यात का आता अमेरिकेचा शेतकरी पण इथं माल येऊन विकायला लागला. तो बी भारतामध्ये त्याला मोह झाली. म्हणजे मला जर स्वातंत्र्य मिळालं जगाच्या बाजारात कुठं जायचं तसं तिथल्याही शेतकऱ्याला मिळालं. मग आता तुम्ही जे बघतायत आता आपल्या कारंजामध्ये तुम्हाला सफरचंद दिसत असतील, 12 महिने सफरचंद दिसतात. पूर्वी फक्त सफरचंद 2-3 महिने दिसत असतील, आता 12 महिने दिसतात. कुठून येतात ते? सिमलातला काश्मीरचा शेतकरी जसं आपले सफरचंद पिकतो आणि भारतात विकतो, तसं इथं इराणचे आता सफरचंद येत आहेत, अमेरिकेचे येत आहेत, चीनचे येत आहेत, न्यूझीलंडचे येत आहेत आणि ते आपल्या प्रत्येक गावागावापर्यंत गेलेत. सफरचंद येतात तसे किवी यायला लागलीत. तुम्हाला कित्येक गोष्टी दिसायला लागल्या अशा. तूर आता आपल्याकडून येते, आपण इथं तूर पिकवतो म्हणतो आपण, त्याचबरोबर बाहेरूनही येते. तर हे सगळं जे काही घडायला लागलं का म्हणजे जागतिक बाजार एकमेकांना जोडला गेला, त्याचे काही संधी आहे पण त्याचबरोबर त्याचे काही धोके तयार झाले किंवा त्याच्याबरोबर अडचणी तयार झाल्यात. म्हणजे स्पर्धा जी तयार झाली का म्हणजे मी इथं तूर पिकवतोय तसंच कोणीतरी आता आफ्रिकेमध्ये मोझांबिकमध्ये तूर पिकू राहिला, त्याला स्वस्तात तूर म्हणजे त्याला 1000 रुपये क्विंटलनी तूर परवडत असेल तर मला 4000 रुपयेसुद्धा क्विंटलनी तूर परवडत नाही. त्याच्याकडे क्षेत्र जास्त आहे, माझ्याकडे क्षेत्रच मर्यादित आहेत. त्याला तुलनेने तिथलं वातावरण सोयीचं आहे, मला वातावरण सोयीचं नाही आहेत. म्हणजे अशी जी आहे म्हणजे गावातला एक छोटा काडी पैलवान आणि एखादा ऑलिम्पिकमध्ये चांगला तयारीने कुस्ती खेळणारा पैलवान, दोघांची जर हे लावली का दोघं बी आता चला तुम्हाला खेळायला एका ग्राउंडमध्ये खेळायला संधी आहेत, पण जिंकणार कोण? जो तयारीचा आहे तो जिंकणार ना. तो काडी पैलवान कसा जिंकणार? त्याला ठीक आहे बा, त्याला पण झालं का आता तुला ऑलिम्पिकला खेळायला संधी दिलीत, पण तो जिंकेल का त्या स्पर्धेमध्ये? तेवढी ताकदच नाही त्याच्यामध्ये. हा जो मुद्दा आहे याला कसं उत्तर शोधतो आपण, इथे आपण कशा प्रकारे मार्ग काढतो याच्यावर आपल्या सर्वांचं, आपल्या शेतकऱ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. आणि हे जर नीट समजून घेतलं म्हणजे प्रश्न जर समजला तर मग उत्तर बी समजतं. डॉक्टरच्या भाषेत जर पाहिलं, आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलं आणि त्यांना जर सांगितलं की डॉक्टर ताप आला आहे, पेन हो राहिलं, अंग खूप दुखतं आहे, कणकण होते, सगळं बरंच काही काही आपण सांगतो, लक्षणं सांगतो. पण डॉक्टर पहिला प्रश्न विचारतात म्हणजे जे काही त्यांचं डायग्नोसिस करतात त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असतो, पोट साफ झालं का? काल काय खाल्लं होतं? पहिला प्रश्न असतो. म्हणजे तुमचं जर हे सगळं डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली आहे तर आपोआप बाकीच्या गोष्टी म्हणजे काही इलाज केला काही केला तर तो लागू पडणार हे माहिती असतं. तर म्हणजे पहिलं ते काय करतात का मूळ काय कारण आहे, कशामुळे माणूस आजारी पडला आहे हे जर व्यवस्थित समजून घेतलं मग व्यवस्थित औषध बी लावता येतं आणि मग बरोबर एक छोट्या गोळीने बी काम होतं. आपलं बी तसंच आहे. आपल्या शेतीचा सगळा हा गुंता आहे. म्हणजे हे जे काही दुखणं आहे याच्यामध्ये नक्की कुठं चुकतं आहे आणि काय दुरुस्त करायला पाहिजे हे कळालं तर मग दुरुस्त करून त्याला पुढं न्यायला बी सोपं आहे. आमच्याकडे तेच झालं. सह्याद्रीमध्ये तुम्ही जर पाहिलं आता ह्या फिल्मच्या निमित्ताने, खरं या 10 मिनटामध्ये फार काही पूर्ण प्रत्येकाला कळालं नसेल काय नक्की सह्याद्री म्हणजे काय आणि काय आहेत. ज्यांनी आता इथं बरीच मंडळी आहेत आपल्याकडे, आता इथं काही पाणी फाउंडेशनची भरपूर कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर काही गट आहेत, त्यांनी सह्याद्री पाहिलेली आहेत. वाडकर साहेबांनी तर सांगितलं ते नाशिकमध्ये काम करत होते. तर ज्यांनी पाहिलं त्यांना माझ्या म्हणण्याचा किंवा मी जे बोलतो त्याचा अर्थ चांगला कळेल, नुसतं ऐकून फार कळणार नाहीत. पण तुम्ही जर हे पाहिलं सह्याद्रीमध्ये आज 1000 कोटीच्या वरती उलाढाल होते, ती 12 वर्षापूर्वी तिथे काहीच नव्हतं. तिथं पूर्ण म्हणजे तिथे 1 रुपयाची उलाढाल नाही, उलटं आम्ही कर्जामध्ये होतो. 6 कोटीचा खड्डा खाल्लेला 10 वर्षापूर्वी. म्हणजे सगळं तोट्याचा, म्हणजे तोटे किती खायचे आहेत. म्हणजे तुम्ही इथं बसलेले जे शेतकरी असतील प्रत्येकजण नुकसानी त्यांनी पाहिले असतील, प्रत्येकाने बऱ्याच काही अडचणी पाहिल्या असतील आणि प्रत्येकाने दरवर्षी काहीतरी कधी दुष्काळामुळं म्हणा कधी अवकाळीमुळे फटके खाल्ले असतील किंवा मार्केटमध्ये माल स्वस्त विकावा लागला म्हणून फटके खाल्ले असतील. पण तुम्ही किती करून जरी नुकसानी केलेले असतील तर हजारात केले असतील, लाखात केले असतील. मी असा शेतकरी आहे का ज्यांनी 8 वर्ष दरवर्षी मार खाल्लात. माझ्या कॉलेजला 95ला मी बाहेर पडलो तेव्हा शेतीकडं मी कामाला म्हणजे घरच्या शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तर तेव्हा एक 50,000 रुपये कर्ज फक्त 2 महिन्यासाठी
सावकाराकडून मी घेतलं 4% व्याजाने 2च महिन्यासाठी. असं का बा आपण 2च महिन्यामध्ये आपलं पीक हाताला येईल. आम्ही तेव्हा गोड मक्याचं पीक स्वीटकॉर्न ते घ्यायचं ठरवलं आणि 2-3 महिन्याचं पीक तेवढं 3 महिन्यात ते परत येतील. हिशोब 50,000 रुपये आपण टाकले. 2 एकर ते मक्याचं पीक होतं, तर त्याच्यामध्ये लाख रुपये हातामध्ये येऊन जातील. आपण मुद्दल आणि व्याजबी देऊन तरी आपल्याला शिल्लक राहतील 25,000. असा एक हिशोब मांडून मी माझं शेतीची सुरुवात झाली. भाड्याने शेती घेतलेली होती, कारण घरच्यांचा सुरुवातीला विरोध होता का शेती करायला, सगळ्यांचा नकार होता. ते 50,000 रुपये फक्त 2 महिन्याचं कर्ज असं गृहीत धरून का आता काय 2-3 महिन्यात देऊन टाकायचं. ते फेडलं तर गेलंच नाही. पण त्याच्यानंतर मी तो पहिला मार खाल्ला. ते पीक बुडालं, पाणी कमी पडलं म्हणून जे पाहिजे तेवढं उत्पन्न आलंच नाही आणि ते सगळं पहिल्याच वर्षी तोटा झाला. आणि तिथून जी तोट्याची मालिका पाहिली तर मी जवळजवळ ते 8 वर्ष सातत्याने पाहत 75 लाखाचे कर्ज करत गेलो. म्हणजे एक खड्डा झाला, आता तो भरून काढायला म्हणून आता दुसरा एक प्रयत्न करून बघा. दुसरा करायला गेला तो अजून फसला. तिसरा, चौथा असं करत जे काय असेल माहिती नाहीत. तो काही नशिबाचा भाग होता, देवाला काही शिकवायचं असेल म्हणून असेल. पण माझं तो काळच असं होता की मी 8 वर्ष होतं मार खाण्याशिवाय काहीच केलं नाही. आणि जवळजवळ असं करत ते 75 लाखापर्यंत. आणि जिथं सगळ्या प्रकारचे म्हणजे सावकारकीचे कर्ज जे 50,000 रुपये घेतलेले एक 4% व्याजाने, ते तर काही मी ते लगेच करू शकलो नाही. ते फेडायलाच मला जवळजवळ 8-9 वर्ष गेले सगळे. ते सावकाराचं कर्ज चालू झालं. नंतर बँकेचे काही मदत, बँकेने 4-5 वर्षांनी कर्ज दिलं. पहिले बँक उभी करत नव्हते, तिथून पतसंस्थेपासून तर हात उसण्यापासून असतील नसतील जेवढे काही मार्ग असतील सगळे करत 75 लाखापर्यंत आकडा गेला. आणि तिथून म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो कशासाठी का तो जो काही असेल नसेल कोणाने जेवढा काही वाईट काळ पाहिला असेल त्यापेक्षा जास्त वाईट काळ पाहिलेला मी माणूस आहे. आणि तिथून नंतरचा प्रवास हा परत इथपर्यंत आलेला आहे. म्हणजे तळ गाठून जो काही असं नसेल ना, एखाद्या कोणत्याही वाईट गोष्टीचा काही तळ असेल तो तळ पाहून तिथून नंतर उलटा प्रवास करत आलो आहे. त्यामुळं हे सगळं जे काही मी बोलतो आहे हे मी माझ्या अनुभवाचं सगळं सार बोलतो आहे. हे काही थेअरी बोलत नाही किंवा पुस्तकातलं सांगत नाहीत. तर जे काही कळत गेलं माझं या सगळ्या प्रवासामध्ये एवढं कळत गेलं की नक्की प्रॉब्लेम काय आहेत, प्रश्न काय आहेत, हा सगळा गुंता नक्की काय आहे तो कळत गेला. आणि त्या कळत गेलेल्या गुंत्याला सोडवायला एक परत शहाणपण जे होतं का आपला गुंत सोडायला कोणी बाहेरचा माणूस येणार नाही, कोणी येणार नाहीत. हे कोणाला एखाद्या परत इंग्रजांना काही असं वाटणार नाही का भारतात जाऊन आता हे लोकांना काही मदत करा किंवा अडचणीत बाहेर काढा, किंवा सरकारला वाटणार नाही किंवा काही शहरातल्या कोणाला दया येणार नाही. माझा गुंता आहे मलाच सोडावं लागेल, माझं ओझं आहे मलाच उचलावं लागेल, एवढं शहाणपण होतं. त्यामुळे कोणाकडं काही हातपाय म्हणजे हात पसरण्यापेक्षा कोणाकडं तरी दया काही आपण करण्याऐवजी आणि कोणाकडून काही अपेक्षा करण्याऐवजी थोडंसं स्वाभिमानाने आपल्याला काय करता येईल, आपल्या पायावर काय करता येईल हा विचार जास्त भक्कम होत गेला. आणि त्यातून नंतर मग ते गुंत्यातून बाहेर पडायचा मार्ग निघत गेला. वाडेकर साहेबांनी आता सांगितलं 2005ची गोष्ट सांगितली त्यांनी, 4-5 म्हणजे तो जो काही काळ होता तो तिथं असा चेंज ओव्हरचा काळ म्हणतो आपण, बदलाचा काळ होता. मला एवढं कळत होतं का खड्ड्यातून बाहेर पडायचं तेवढी मोठी उडी मारायला पाहिजेत. आपल्याला पिकाचंच असं बदलावं लागतील. आपले जे काही पिकं आहेत तोटा होतो म्हणजे काय होतो, खरं म्हटलं तर शेती म्हणजे काय आहेत, एका दाण्याचे 1000 दाणे होणारा हा व्यवसाय आहे. म्हणजे निसर्गाचे नियम आहेत. एक दाणा तुम्ही पेरला त्याचे 1000 दाणे होतात. म्हणजे सगळ्यात तसं म्हटलं तर सगळ्यात फायदेशीर व्यवसाय असायला पाहिजे. 4 महिन्यामध्ये 1 रुपयाचे 1000 रुपये होणं कधी कोणी ऐकलं आहे का? निसर्गाच्या नियमाने ते होतात. म्हणजे तेवढा गुणाकार तिथे होतो. फक्त दुःख न काय आहे का ते पैसे जे काही होतो तो गुणाकार होऊन जी आधीची संपत्ती तयार होते ती माझ्या हातात राहत नाही, ते दुसरंच कोणीतरी घेऊन जातो. मग ते कधी निसर्गच फटके देऊन घेऊन जातो, कधी सरकारच भाव पाडून घेऊन जातं, कधी बाजारामधला कोणी एखादा व्यापारी माझी कोंडी करून घेऊन जातो, कधी सावकार जास्तीचं व्याज खाऊन घेऊन जातो. हे सगळं जे घडतं आहे हे सगळे म्हणजे माझ्या अवतीभोवती ही सगळी व्यवस्था आहे. ती माझी जी कोंडी करते ती मी जर फोडू शकलो आणि तिला जर व्यवस्था अशी करू शकलो का मी कोणावर अवलंबूनच नाही, तर मग वेगळं चित्र व्हायला लागेल. मी 95ची गोष्ट आहे. 95 तेव्हा राहुरी विद्यापीठामध्ये ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची माझी डिग्री पूर्ण झाली होती आणि काय करायचं असं विचार चाललेला. तर तेव्हा माझ्यापुढे महाराष्ट्रातलं सगळ्यात मुख्य जे प्रश्न आहेत पाणी, त्याच्यामध्ये काम करायचं असं माझी स्वतःची एक दिशा होती. आणि राळेगण सिद्धी राहुरी कृषी विद्यापीठात आम्ही शिकलो तर तिथून जवळ होतं. त्यामुळं कॉलेजला असं जाणं येणं
आणि राळेगण सिद्धी जसं एक गाव बदललं, आदर्श गाव झालं. हिवरे बाजारचं नाव तर तेव्हा नव्हतं, ती सुरुवात झाली तेव्हा फक्त. पण राळेगण सिद्धीसारखं आदर्श गाव तयार व्हायला पाहिजे, अजून भरपूर व्हायला पाहिजे. तेव्हा महाराष्ट्र सरकारने आदर्श गाव योजना म्हणून 300 गावं महाराष्ट्रात अशी तयार व्हावी राळेगण सिद्धीसारखी, असं तेव्हा एक योजना चालू झाली होती. त्यामुळं मला एक व्यक्तिगत असं वाटतं, असं एखादं चांगलं गाव उभं करायला, असं आदर्श गाव उभं करायला आपण काम केलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आणि त्याचं मुख्य जो पाया आहे तो पाणी आहे. म्हणजे आज सगळ्या महाराष्ट्रात जर पाहिलं 80% गावामध्ये पाणी हा प्रश्न आहे. पाणीच नाही, म्हणजे सगळं आपण दुष्काळी सगळ्या पट्ट्यामध्ये किंवा पाण्याची शाश्वत उपलब्धता नाही अशी आहेत. आणि त्यामुळे ते पाण्यासाठी काम, त्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास, सॉईल कॉन्झर्वेशन, वॉटर कॉन्झर्वेशन हे व्हायला पाहिजेत. आणि त्याच्यातून गावामध्ये एकात्मिक पाणलोट विकासाच्या माध्यमातून विकास होईल, अशी जी राळेगणची संकल्पना होती ती आपण घेऊन काम करायचं अशी माझी धारणा होती. आणि त्यामुळे मी त्या पिरियडमध्ये ते पाण्याच्या कामावर लक्ष द्यायला सुरुवात केली, पाणी आणि सगळं पाणलोट विकासावर. आणि एक साधारण 12 गावामध्ये कामाला सुरुवात केली. फक्त एवढंच झालं का त्याबरोबर मी माझी शेती पण चालू केली होती. म्हणजे मला एक थोडंसं तेव्हा अजून दुसरं शहाणपण होतं का सामाजिक कार्यकर्ता म्हणून फक्त आपण जर आपण हे करत राहिलो, बोलत राहिलो, गप्पा मारत राहिलो आणि लोकांना सांगत राहिलो, फक्त सल्ला देत राहिलो, पण त्याच्यामध्ये आपला स्वतःचा प्रपंच चालवायला परत आपण लोकांपुढं जर हात पसरला तर चुकीचं आहे. आपला प्रपंच चालवण्यासाठी आपली शेती करा आणि मग उरलेला वेळ गावासाठी द्या, असं थोडंसं विचार होतात. आणि जेव्हा शेती स्वतः करायला लागलो एकीकडे, जेव्हा मग ते शेतीचे फटके खायला लागलो, मग ते कळायला लागलं की गावाचा विकास म्हणजे काय अशा गप्पांनी होणार नाहीत किंवा नुसत्या अशा वरवरच्या कल्पना मांडून होणार नाहीत. दुसरं शहाणपण कळत होतं का पाणी नाही आहे म्हणून तोपर्यंत पाणी सगळ्यात मोठा प्रश्न वाटतो. पण आता महाराष्ट्रामधले बरेच गावं असे का जिथं पाणी भरपूर आहेत, भरपूर गावं आहे का तिथं, म्हणजे धरणाच्या आजूबाजूचं गावं आहे का भरपूर पाणी आहेत, मग तिथे एकदम प्रगती झाली का, तिथला शेतकरी सुखी आहे का, तर तसंही काही नाही. तिथं पाण्याचा प्रश्न नाही आहे, पण मग तिथं प्रश्न दुसराच आहे. तिथं मग मार्केटचा प्रश्न आहे, तिथं कुठंतरी दुसरं अजून एखादा तांत्रिक काही रोगकिडीचा प्रश्न आहे, अजून काही वेगळा माल तयार झाला पण फेकावा लागला, प्रक्रियेचा विषय आहे, मग असे आहेत गुंते. तर ते दुसरं एक जे शहाणपण जे सुरुवातीच्या काळात तयार होत गेलं, जेव्हा आपण म्हणतो की पूर्ण विकास व्हायला पाहिजे ग्रामीण भागाचा आणि प्रत्येक व्यक्तीचा, तर पूर्ण साखळी तयार व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळे प्रश्न, मग त्यातला पाण्याचा, मातीचा प्रश्नापासून तर मार्केटच्या प्रश्नापासून तर मधले जेवढे काही असतील, प्रक्रियेचा असेल, स्टोरेजचा असेल, भावावरचं नियंत्रणाचं असेल, सगळे विषय सगळ्याला उत्तर पाहिजेत. शेतामध्ये एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये पाईपलाईन घेऊन जातो आपण, पाणी एका शेतातून दुसऱ्या शेतात घेऊन जायला पाईपलाईन करावं लागते. आता ती पाईपलाईन केली, अपेक्षित काय असतं, इकडून जर 1 लाख लिटर पाणी टाकलं तर तिकडं तेवढंच पाणी निघावं, पण बऱ्याचदा ते पाणी पोचत नाहीत. मग लक्षात येतं का तिला लिकेजेस, कुठंतरी लिकेज तयार झालेले, जमिनीखाली असते, त्यामुळे कळत नाही. वरून अंदाजे माणूस म्हणतो थोडं इथं कुठंतरी वरती पाण्याचं काही दिसलं तर वाटतं का इथं लीक आहे म्हणून तेवढं लीक काढतो. तेवढं काढल्यानंतरही लक्षात येतं का परत कुठंतरी अजूनही पाणी व्यवस्थित पोचत नाही, मग लक्षात अजून कुठंतरी फुटलेली आहेत, असं लीक काढत राहतो. आता याच्यामधलं एक लीक काढलं म्हणून काही मग पूर्ण प्रश्न सुटला नाही. शेतीमध्ये तसंच आहे, मी बी पेरल्यापासून तर ग्राहकाच्या प्लेटपर्यंत, ग्राहकाच्या ताटापर्यंत जाईपर्यंत, ते अन्न जाईपर्यंत असे मध्ये खूप लिकेजेस आहेत, खूप आहेत. आता त्यातले 2-3 लिकेजेस काढले आणि बाकीचे नाही काढले तर प्रश्न सुटेल का? बिलकुल नाही. तर पूर्ण लिकेजेस म्हणजे जेवढे काय असतील शेतीमध्ये तोट्याचे जेवढे कारणं आहेत, त्या सगळ्या कारणावरचं उत्तरं आपल्याला शोधली पाहिजेत. आपण ते करू शकलो पाहिजे तर यशस्वी शेतकरी आपण होऊ, तर आपण यशस्वी पद्धतीने आपला शेती व्यवसाय चालू शकू. एवढं हे एक दुसरं शहाणपण लक्षात आलेलं होतं. आणि हे एक तिसरं अजून होतं की हे सगळं करण्यामध्ये सरकार म्हणून जी काही व्यवस्था आहे तिची जर आपण वाट बघू आणि तिच्यावर जर अवलंबून राहू तर मग अजून गुंता आहेत. आपल्याला आपल्याच पातळीवर व्यवस्था करता आली पाहिजेत आणि आपण ते करू शकायचं म्हटलं तर परत अजून गुंता आहे का आपली 3 एकरची शेती 5 एकर शेती कसं होणार. मग त्यातून जे लक्षात येतं का आपण शेतकरी म्हणून एकत्र आल्याशिवाय काही गोष्टीसाठी आपण जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत आपली ताकद तयार होऊ शकत नाही. ताकद तयार झाल्याशिवाय आपण ही सगळी व्यवस्था उभी करू शकत नाही. व्यवस्था जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत शेतीचा धंदा तोट्यातून तो फायद्याचा काही होऊ शकत नाही. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काही एकत्र येऊन काम करणं, व्यावसायिक म्हणून एकत्र येऊन काम करणं हे गरजेचं आहे. गट शेतीचं जे काही आज आता सगळे लोक बोलत आहेत, पण आम्हाला हे अनुभवातून कळत गेलं का आपण जोपर्यंत गटांनी एकत्र येत नाही, आपण छोट्या प्रमाणात चला 10-20 लोकांपासून सुरुवात होऊन मोठ्या प्रमाणात जसं पुढे जाऊन तसं जेवढे जास्त येतील तेवढं अजून चांगलं. पण तो एकत्र येण्याची ही व्यावसायिकतेने
का मी शेतकरी आहे, मी द्राक्ष पिकवतो, माझ्यासारखंच माझ्या गावातला अजून दुसरा माझा मित्र द्राक्ष पिकवतो आहे, कोणी माझा नातेवाईक द्राक्ष पिकवतो आहे आणि माझी जशी समस्या त्याची आहे, अजून दुसऱ्याची तिसऱ्याची आहेत, असे आपण सगळेच एकत्र येऊन जर आपल्या समस्या सोडायला लागलो आणि ते बी व्यावसायिकतेने, तर मग मार्ग सापडू शकतो. आणि ती यंत्रणा एकत्र येऊन यंत्रणा जी तयार होईल त्याच्यामध्ये एवढी ताकद असली पाहिजे का मग ती जागतिक बाजारातल्या कोणी किती मोठा व्यक्ती असो, कोणी किती मोठी शेतकरी किंवा कोणी मोठी एखादी कंपनी असो, तिलाही आपण टक्कर देऊ शकलो पाहिजे. म्हणजे मी 2 एकरचा शेतकरी ऑलिम्पिकमध्ये स्पर्धा नाही जिंकू शकत, 2000 एकरच्या अमेरिकेत शेतकऱ्यावर टक्कर द्यायची तर ती स्पर्धा मी नाही जिंकू शकत. पण 1000 शेतकरी आम्ही एकत्र आलो आणि त्याच्यामुळे 2000 एकर क्षेत्र झालं, तर आमची मग ती जी ताकद आहे ती तिथल्या त्या माणसाला नक्की हरू शकते. एवढं जे काही सूत्र आहेत हे एक त्याच्याबरोबर कळत गेलं. अजून पुढचा एक अजून महत्त्वाचा मुद्दा जो कळत गेला की बाजारपेठ जी आहेत, बाजारपेठ आपल्या दृष्टीने कोणती हा आपल्याला स्वतःला कळायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं शेतीमध्ये की बाजारपेठ म्हणजे काय, तर बाजार समितीत नेऊन माल विकलात. बाजार समितीत जो कोणी माल घेतो तो कोणी तुमचा ग्राहक नाही आहे, तो कोण आहे, तर तो तुमचा एक व्यापारी म्हणजे तो एजंट आहे. तो काही आता समजा इथं कारंजाच्या बाजारामध्ये तूर आली, तो काही कोणी घेणार आहे, तो काही तूर घेऊन खात नाही घरी, तो घेतो आणि परत दुसरा कोणाला तरी विकतो. म्हणजे तो काय करतो, तो फक्त माल एकाकडून दुसऱ्याला देतो. खाणारा जो व्यक्ती आहे, जो माझी तूर खातो, त्याच्यापर्यंत मी कधी पोचतच नाही. आता त्याच्यापर्यंत पोचायची मी कधी व्यवस्था उभी केली नाही. मी काय तर बाजारामध्ये फक्त त्याला देतोय, म्हणजे एक व्यापाऱ्याच्या हातामध्ये फक्त देतोय, म्हणजे तो एक अर्थाने एजंट त्याच्या हातात देतोय. आणि नंतर मग पुढे काय घडतं त्याला मी काही विचारतही नाही आणि त्याच्यामध्ये लक्ष घालत नाहीत. आणि मग जे काय म्हणतोय मी का माझ्या शेतामध्ये कांदे विकले तेव्हा 10 रुपये आणि मुंबईला गेले तर 40 रुपये, मधले 30 रुपये कुठे गेलेत, आपण तो व्यापाऱ्याच्या हातात गेले, एजंटच्या हातात गेलेत, असं झालं. आता त्याच्या हातात जाणारे ते माझ्याच हातात कसे राहतील? हे करायचं तर मलाच ग्राहकापर्यंत जायला पाहिजे ना, मीच जायला पाहिजेत. म्हणजे जी व्यवस्था आहे आपल्या मालाच्या पिकवण्यापासून तर ग्राहकापर्यंत, ती व्यवस्था पुरी मलाच उभी केली पाहिजे. शेतामध्ये माल पिकवण्यापर्यंत ती व्यवस्था माझी आहे, मी स्वतःच कष्ट करतो, मी स्वतः पिकवतो. पण तिथून शेतातून पुढं ग्राहकापर्यंत, खाणाऱ्यापर्यंत ती सगळी व्यवस्था मला करावी लागेल. हे सूत्र आपल्याला सगळ्यांना समजून घ्यावं लागेल आणि जो ज्याला जे जमेल तो मग नक्की वेगळा होणार. आता जो खाणारा ग्राहक आहे तो मात्र एक त्याला खरं पाहिलं तर आज राजा शब्द, शेतकरी राजा, बळीराजा शब्द वापरतात. सर्वांना कल्पना आहे, हे सगळं म्हणजे कवी कल्पना आहेत. वस्तुस्थिती काय आहे, राजा म्हणजे कोण, का ज्याला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, जो ठरवू शकतो काय तो म्हणेल तसं गोष्टी घडू शकतात. तर तशा भूमिकेमध्ये आज कोण आहे, तर ग्राहक आहेत. ग्राहक खऱ्या अर्थाने राजा आहे. तुम्ही प्रत्येकाच्या त्या ग्राहक नजरेतून बघा स्वतःला. आज तुम्हाला चॉईस झाला आहे, म्हणजे इथं बसलेला आज म्हटलं तर उत्पादक बी आहे, काही शेतकरी आहेत, त्याचबरोबर ते दुसऱ्या मालाचे ग्राहक बी आहेत. मी ग्राहक म्हणून मला चॉईस आहेत, म्हणजे मला एका वेळेस 50 प्रकारचा माल माझ्या पुढं उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये मला कोणता माल घ्यायचा तो मी ठरवणार. मग मी मोबाईलच्या बाजारात गेलो तर मला 50 कंपनीचे मोबाईल दिसतात, 50 प्रकारचे मॉडेल दिसतात, त्यातलं काही चॉईस करायचं ते मी ठरवतो. तसंच एखाद्या धान्याच्या बाजारातही गेलो तसंही मला दिसतं का काय घ्यावा. मिठाईच्या इथं गेलं तर तुम्हाला कारंजामध्ये 50 मिठाची दुकानं सापडतील, मग मी ठरवतो ह्या मिठाची दुकानं घ्या, त्या दुकानात घ्यायचे. चॉईस मला झाला आहे, म्हणजे ग्राहकाला झाला आहे, उत्पादकाला काही चॉईस नाही झालेला आहे. म्हणजे ग्राहक काही आपला शेतकरी हा काही राजा नाही, राजा आहे तर ग्राहक आहे. आता त्या राजाच्या नजरेतून आपण उत्पादक म्हणून स्वतः तेवढं सक्षम आहे का? म्हणजे त्या राजाला जर जिंकायचं आहे तर मला विचार करावा लागेल माझे जेवढे स्पर्धक आहे, जे माझ्यासारखा माल पिकवणार आहे, त्या सगळ्यांच्या तुलनेमध्ये माझा माल चांगला गुणवत्तेचा आहे का, त्याचबरोबर ग्राहकाला अजून दुसरं जे पाहिजेत ते हे आहे का, तो माल सुरक्षित आहे का. कारण आज तर अन्न म्हणजे प्रत्यक्ष पहिले काय ते सुरक्षित आहे का, त्या अर्थाने मी माझा माल आहे का, आणि त्याचबरोबर तो मी माफक किमतीत त्याला देतो आहे का. हे सगळं जर सूत्र जुळवलं तर ग्राहक माझ्या हातात आहे, तर राजा आहेत. हे ते नीट समजून घेणं आहेत. आणि दुसरीकडे जो आहे ग्राहक म्हणजे फक्त कारंजातला किंवा फक्त पुण्यातला, मुंबईतला किंवा दिल्लीतला नाही, तर जगात जिथं जिथं संधी आहे ती सगळी लोकं माझ्यासाठी ग्राहक आहेत. मग तो अमेरिकेतला माणूस आहे किंवा इंग्लंडमधला आहे, जपानमधला आहे का, मग दिल्लीतला आहे का, मुंबईतला आहे का, कारंजातला आहे, माझ्या दृष्टीने तर 750 कोटी लोक सगळे माझ्यासाठी ग्राहक आहेत. आणि त्याच्यामधला जो ग्राहक मला जास्त किंमत देईल, जो जास्त चांगल्या पद्धतीने व्यवहार माझ्याशी करेल, मी त्याच्यासाठी काम करेल. मी काही ठेका नाही घेतला का भारतातल्या लोकांना खाऊ घालण्यासाठी मी अन्न पिकवलं पाहिजेत. जर सरकारला वाटत असेल लोकांना त्यांनी आणावं, कुठून आणावं बघावं.
मला तर माझा व्यवसाय, माझी जर 5 एकर 10 एकरची शेती आहे, ती मला परवडती का, व्यावसायिकतेने होती का, मला त्याच्यामध्ये सन्मानाने जगणं इतकं उत्पन्न मिळतं का, माझ्या पुढच्या पिढीला पुढं जायला संधी मिळते का, जगायला त्यांना मानाने जगायला जेवढं उत्पन्न लागतं तेवढं मिळतं का, हा माझा प्रश्न आहे. तो मी सोडवण्यासाठी काम करेल. हा शुद्ध विचार घेऊन सह्याद्रीमध्ये आम्ही काम करत राहिलो. आणि आजची परिस्थिती अशी आहे का सह्याद्रीमध्ये आज जे काही घडलं 12 वर्षामध्ये, आम्ही भारतातून सर्वात जास्त द्राक्ष निर्यात करणारी कंपनी म्हणून सह्याद्रीची ओळख केली. द्राक्ष एकमेव असं पीक आहेत की जिथं शेतकरी स्वतः जो पिकवतो तो युरोपच्या बाजारापर्यंत माल घेऊन जातो. वाडेकर साहेब, दुसरं कोणी एखादं पीक आहे का भारतातलं? मला एक पीक सांगा तुम्ही की जिथं शेतकरी स्वतः अशा म्हणजे युरोपसारख्या अमेरिकेसारख्या बाजारापर्यंत जिथं प्रीमियम मिळतो ना, ते बाजाराचे अर्थ काय आहेत? इथल्या 30 रुपयाचे तिथे 60 रुपये मिळतात. ते ग्राहक पण काही उगीच नाही देत, तो तेवढा क्वालिटीचा दर्जाचा माल मिळतो म्हणूनच. आणि तो परत त्याला अजून 10 पर्याय आहेत. त्याला साऊथ आफ्रिकेचा आहे, पेरूचा आहे, चिलीचा आहे. त्याच्या तुलनेमध्ये भारताचा माल घेतो आहे म्हणजे आपण त्याला सिद्ध केलं आहे का मी तुझ्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय. आणि हे कोणी केले तर स्वतः उत्पादकांनी, शेतकऱ्यांनी. द्राक्ष एकमेव असं पीक आहे भारतातलं का जिथं शेतकरी स्वतः ग्राहकापर्यंत, ते बी जगातल्या उत्तम बाजारपेठेपर्यंत पोहोचलात. दुसरं एकही पीक नाही. भारतातून आता जवळजवळ 2 लाख कोटीची सगळ्या शेतीमालाची निर्यात होती. 2 लाख कोटी वेगळे, ज्याच्यामध्ये आपला तांदूळ जातो, आपली साखर जाते, आपले मग हे जातात, काही मासे जातात, बरंच काही अजून इतर प्रोसेस प्रॉडक्ट जातात, बरंच काही जातात, चहा जातो, मसाले जातात, बरंच काही जातात. पण त्या सगळ्यामध्ये एक्सपोर्ट करण्यामध्ये तिथे शेतकऱ्याचा कुठंच काही संमत येत नाही. जो येतो तो कोणीतरी व्यापारी, तो शेतकऱ्यांना खरेदी करून पाठवतो. द्राक्ष एकमेव असं पीक आहे की जिथं स्वतः शेतकरी पोहोचलेत. आता हा चमत्कार हा कुठला बाहेरचा नाही आहे, हा कुठला इतर राज्यातला नाही आहे, कुठला काही नाही, इतर अजून बाहेरचं उदाहरण नाही, तर हे महाराष्ट्रातलं उदाहरण आहे, आपल्या मातीतलं उदाहरण आहे, जवळचं उदाहरण आहे. आणि 30 वर्ष मगाशी मी जे सांगितलं 80 दशकामध्ये जे काही 80 आणि 90च्या दशकामध्ये आमची लोकं त्यानुसार शिकत गेली. आमच्या आधीच्या पिढीमध्ये या दृष्टीने विचार व्हायला लागलात का आपण इथंच आता भांडत बसायचं आणि आंदोलन करत राहायचे का, आपली जी ताकद आहे, जी एनर्जी आहे, ती आपण स्वतः पुढाकार घेऊन काही स्वतःच्या बाजारपेठा उभ्या करायला, त्यासाठी जे काही कामं करावं लागतं त्यासाठी करायचं का, त्या दृष्टीने सगळी वाटचाल चालू झाली. आणि त्यातून म्हणजे साधारण 90च्या दशकामध्येच आमच्याकडे साधी शेतकरी, कोणी असं काही म्हणजे बाहेरचे लोक नाही, सर्वसाधारण शेतकरी, बाळासाहेब जगताप म्हणून आमच्या नाशिकमधले एक साधारण शेतकरी, 10वी शिकलेला फक्त शेतकरी, 2 एकर द्राक्ष बाग होती आणि त्याच्याबरोबर थोडासा हे राहायचं, रिकामा वेळ राहायचा म्हणून टॅक्सी चालवायचे. त्या माणसाने एक दिवस सहज टॅक्सीमध्ये एक व्यक्ती याच्यावरून लंडनवरून आलेला त्यांच्या टॅक्सीमध्ये बसला आणि गप्पा मारता मारता विषय झाला का लंडनमध्ये ते अशा गप्पा होतात ना का काय करता काय नाही अशा. मग त्यांनी त्या व्यक्तीने, कुलकर्णी म्हणून व्यक्ती होती, त्यांनी विचारलं टॅक्सी चालवता बरोबर अजून दुसरं काय, ते घरी द्राक्ष आहेत. मग त्याच्यावरून त्यांनी सांगितलं लंडनमध्ये द्राक्ष या भावात मिळतात, त्या भावात मिळतात. तर त्या बाळासाहेब जगतापांनी त्यांनी मनावर घेतलं, अरे लंडनमध्ये जर तेव्हा 70 रुपयांनी द्राक्ष विकले जायचे आणि नाशिकमध्ये तेव्हा 7 रुपयांनी, अरे मला माझी द्राक्ष का नाही जाऊ शकत लंडनपर्यंत. आणि त्यांनी ते विचार एवढा डोक्यात घेतला का त्याच्यानंतर ते मागच राहिले त्या कुलकर्णीच्या का नाही, मला ते माझे द्राक्ष तिथपर्यंत कशी जातील बघा करा. आणि मागे लागून 2 पेट्या घेऊन द्राक्ष घेऊन तो माणूस लंडनपर्यंत बाजारामध्ये गेला, तिथल्या व्यापाऱ्यांना दाखवले. नेमके त्या काळामध्ये तिथं द्राक्ष त्याचं शॉर्टेज होतं, तेव्हा त्या व्यापाऱ्याला वाटलं जर असे द्राक्ष मिळाले भारतातून आले तर त्यालाही फायदा होता. त्याच्यावरून ते विषय झाला का मग अजून द्राक्ष येतील का सांगा. आणि ते परत आले. नंतर मग एअर इंडियाच्या मागे लागले का माझी द्राक्ष मला लंडनला घेऊन जायचे, मला जागा द्या. आणि नंतर 2 टन द्राक्ष प्रत्यक्ष तिथं पहिली कन्साइनमेंट लंडनला गेली. आणि त्यातून नंतर मग जे काही सुरुवात झाली त्याच्यानंतर पुढचा बराच टप्पा. त्याच्यानंतर मग शेतकऱ्यांची संस्था द्राक्षामध्ये ऑलरेडी द्राक्ष बागायतदार संघ म्हणून संस्था काम करत होती. आणि मग तिच्यामध्ये अजून जाणकार लोक पुढं आलेत. त्यांनी मिळून यंत्रणा उभी करायला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या पहिल्या सहकारी सोसायट्या, कोऑप, महाग्रेप्स. आणि त्यातून द्राक्षाची अशी सुरुवात झाली. आणि आज मागच्या वर्षी जर आकडा पाहिलात 2.5 लाख टन द्राक्ष आपल्या महाराष्ट्रातून आज युरोपच्या आणि बाहेरच्या युरोपच्या नंतर सगळ्या गल्फच्या बाजारात 42 देशामध्ये द्राक्ष जातात. हा 30 वर्षात घडत गेलेला बदल आहेत. आणि कोणी केला? सगळ्या शेतकऱ्यांनी केलात. एकही याच्यामध्ये
आता वाटिका साहेब इथं कृषी अधिकारी म्हणून आहेत आणि त्यांनी तिथं कामही केले 15-20 वर्ष, पण ते पण मान्य करतील म्हणजे शासनाचा वाटा सगळ्या याच्यामध्ये 5% असेल, 95% शेतकऱ्यांचा असेल. आणि त्याचं कारण एक आहे का इथं म्हणजे तिथं ती मानसिकता तयार होत गेली का आपला प्रश्न आपल्याला सोडायचा आहे, आपण कोणावर अवलंबून राहायचं नाहीत, आपली व्यवस्था करायची. उद्योजकता का मानसिकता जी आहे तिला म्हणतात, आंतरप्रिनरशिप जी त्याला म्हणतात का प्रश्नासाठी कोणाची वाट बघायची नाही, त्या प्रश्न सोडवण्यासाठी पाऊल टाकायचं. उलटं अडचण आहे तिथं संधी आहे, एखादा प्रश्न गंभीर आहेत म्हणजे एक अर्थाने तिथं संधी आहे, अशा अर्थाने तो माणूस बघतो त्या नजरेने. उद्योजक त्याला म्हणतात. आज जो काही विषय मला दिला आहे उद्योजकतेच्या अर्थाने सर्व शेतीमध्ये बदल घडवण्याच्या दृष्टीने, तर ही पार्श्वभूमी त्या अर्थाने मी तुम्हाला सांगतोय का ही सगळा जो विचार आहे मुळात तो मनामध्ये पहिला तयार होणं आहे. आपला प्रश्न आपल्याला सोडायचा आहे, कोणावर अवलंबून राहायचं नाही. आणि त्यासाठीची सगळी सूत्र निसर्गाने आपल्याला दिलेली आहेत. आपण सक्षम आहोत, आपण कुठंच कमी नाहीत, व्यक्ती म्हणून आपण काही कमी नाहीत. आपल्याला निसर्गाने सगळं जे काही असेल, चांगलं वातावरण दिलेलं आहे, चांगला सूर्यप्रकाश दिलेला आहे, काही अडचणी असतील पण त्याच्यावर मार्ग काढू शकतो. हा जो विचार आहे हा जर मनामध्ये पहिला तयार झाला आणि त्याचबरोबर हा विचार एक पुढचा की एकत्रित येण्याचा विचार, आपण एकत्र आलो तर ताकदी खूप मोठी आहेत. एकट्यात ताकद नाही, पण ही जेव्हा मोठी तयार होते तर तिला खूप पॉवर आहे. आणि ती एकीची ताकद जी आहे ती काही चमत्कार करू शकते, तिला काही मर्यादा नाहीत, तिला अनंत संधी आहेत. आपल्याकडं आता अमूलचं उदाहरण बऱ्याच जणांना माहिती आहे. अमूलसारखी दुधामध्ये जी संस्था उभी राहिली आहेत, आज अमूलची उलाढाल मागच्या वर्षी 70,000 कोटीची उलाढाल झाली. म्हणजे भारतामधल्या जेवढ्या मोठ्या कंपन्या असतील सगळ्या, नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया किंवा मग नंतर अजून पतंजली, या सगळ्यांपेक्षा अमूल एक पाऊल पुढं आहेत. आणि कोणाची मालकी आहे तर सगळ्या शेतकऱ्यांची. छोटे शेतकरी 2 एकरवाले, 1 एकरवाले, 2 गाई 4 गाई असलेले शेतकरी एकत्र येत ती गोळा होत त्याची जी साखळी तयार झाली. छोट्या प्रमाणात दूध तयार होतं पण विक्री करताना एका ब्रँडने होते. आणि ती जी साखळी झाली आज 60 वर्षाचा तो सगळा प्रवास आहे, पण त्याच्यामध्ये 70,000 कोटीची शेतकऱ्यांच्या मालकीची यंत्रणा उभी राहिलीत. आणि ती आज नुसती भारतापुरती नाही, जगात सुद्धा आज अमूल ही जगातल्या पहिल्या 5 डेअरीमध्ये आहेत. तर एवढी ताकदवान यंत्रणा भारताच्या शेतकऱ्यांनी एक जर उभी केली असेल तर दुसरी का नाही राहू शकत. दुसरी जर उभी राहू शकत. आज सह्याद्री आम्ही 12 वर्षामध्ये तो पहिला प्रवास 1000 कोटीपर्यंत शून्यातून आलेला प्रवास आहे. सह्याद्रीमध्ये आज 25,000 शेतकरी आहेत. द्राक्षाबरोबर आमचे जवळजवळ 8 मुख्य फळपिकं, त्यातले सगळे सभासद एकत्र येत गेलेत. आणि जी साखळी म्हणजे आता 12 वर्षाचा प्रवास आमच्या दृष्टीने तर फक्त पाया रचण्याचा आहेत. म्हणजे आम्ही याला काही फार यश मानत नाहीत आणि खूप मोठी कामगिरी केली असं मानत नाहीत. हा पाया रचायचं काम जे काही आम्हाला पुढच्या 3 पिढ्यांसाठी 4 पिढ्यांसाठी आम्हाला जे दिसतंय का ते त्यांचं जर भविष्य घडवायचं आहे तर आपल्याला पाया रचावा लागेल, आपल्याला पायाचं दगड व्हावं लागेल. आणि त्या दृष्टीने या 12 वर्षाकडे आम्ही पाहिलं. लोकांना 1000 कोटीचं कौतुक वाटतं. मध्ये 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदा उद्योजकता पुरस्कार देण्याचं ठरवलं. त्याच्यामध्ये रतन टाटांना त्यांनी पुरस्कारासाठी निवडलं, उद्योग भूषण म्हणून. आणि त्याच्याबरोबर अजून 3 लोकांना पुरस्कार दिला. ज्याच्यामध्ये एक तर सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला, म्हणजे ज्यांनी कोविडची लस काढली, म्हणजे तेवढं मोठं काम केलं म्हणून त्यांचं नाव होतं. तिसरं एक महिला उद्योजक म्हणून किर्लोस्कर, गौरी किर्लोस्कर, त्यांचं नाव होतं, जे ते पण 100 वर्षाचा इतिहास असलेली कंपनी किर्लोस्कर. आणि चौथा पुरस्कार मला दिलात. म्हणजे मला तेव्हा विशेष वाटलं. पहिली गोष्ट खरं म्हटलं तर महाराष्ट्रात खूप आहेत, म्हणजे असं काय आता उद्योग क्षेत्रात काम करणारे खूप शेत आहेत, पण मी तिथं आवर्जून म्हटलं की एका शेतकऱ्याला तुम्ही उद्योजक म्हणून पुरस्कार दिला, हीच मोठी पहिलीच गोष्ट आहे. कोणी ठरवून केली का मला माहिती नाही, पण तुम्हाला जर आता सह्याद्रीचं नाव 1000 कोटी उलाढाल आणि द्राक्ष एक्सपोर्ट करणारी सगळी मोठी कंपनी त्या अर्थाने दिला असेल, पण मला त्यातला अर्थ जो कळतो आहे का एक शेतकरी ज्याला आपण म्हणजे कुठंतरी म्हणजे आज जर पाहिलं तर शेतकरी म्हणून बळीराजांना अन्नदाता असं काहीतरी कल्पनामध्ये कवी कल्पनात अडकून ठेवलं आहे. आणि तो तोट्याचा खेळ त्याचा जो चालला आहे तो सगळ्यांना समजत असताना काही होत नाही. तशा शेतकऱ्याला तुम्ही आज एक उद्योजक म्हणून पुरस्कार दिला. म्हणजे आज एका अर्थाने शेतीचा जो काही प्रवास आहे हा आता खऱ्या दिशेने योग्य दिशेने चालू झालात असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तसं जर खरोखर धोरणात बी आलं तर मग उत्तम असेल. मग ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये बदल घडून आणणार आहेत. म्हणजे आज या ग्रामीण भागात प्रत्येक तुम्ही महाराष्ट्रात कोणत्या कोपऱ्यात गेलं तर हा उद्योजकतेचा विचार शेतीमध्ये येण्याची गरज आहे. का आपली शेती आता ही आपण व्यवसाय म्हणून केली पाहिजे. प्रत्येक म्हणजे माझ्याकडं 5 एकर क्षेत्र आहे, म्हणजे काय एक 5 एकरचं ती छोटी इंडस्ट्री आहे.
तर छोटा व्यवसाय इंडस्ट्री, जसं आता या रस्त्याने तुम्ही गेला तर दुकानं आहेत, प्रत्येकजण त्याचं छोटं पानटपरीसुद्धा एक व्यवसाय म्हणून चालवतो, हिशोब मांडून करतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत उत्पन्न किती आलं, खर्च किती आलं, शिल्लक काय राहिलं, त्याच्याबरोबर तो विचार करतो कशा पद्धतीने ग्राहक ताब्यात घ्यावा, स्पर्धकाबरोबर कसं लढावं, सगळा व्यवसाय कसा विचार करून चालतो. एखादा कोणीतरी इथं वर्कशॉपवाला असेल, तो जसा इंडस्ट्री म्हणून विचार करतो तसा विचार मला आता विचार करावा लागेल. 5 एकर 2 एकर असो, पण तसा उद्योजक म्हणून विचार करावा लागेल. आणि तो मला माझं उत्पन्न सन्मानाने जगणं इतकं मिळेल का हे मला बघावं लागेल. आम्ही एक अजून विचार घेऊन चाललो आहेत की दर महिन्याला 50,000 रुपये निव्वळ नफा, म्हणजे वर्षाला कमीत कमी 6 लाख रुपये माझ्या आहे तेवढ्या क्षेत्रामध्ये मला कसे मिळतील. माझ्याकडे 3 एकर क्षेत्र आहे, तरी पण मला 6 लाख रुपये पाहिजेत. कारण तेवढं तरच 50,000 रुपये मला महिन्याला माझ्या कुटुंबाच्या घरात आलेत. तर छोटं कुटुंब जे काही 4-5 जणांचं, तर मला इतर नोकरी इतर कुठं काही करण्याऐवजी तर माझ्या दृष्टीने ते चांगलं आहे. आणि मी गावामध्ये मग मोकळा हवेचा आनंद घेतो आहे, सगळा शुद्ध वातावरणाचा आनंद घेतो आहे, वरून उत्पन्न शाश्वत आहेत. मी कशाला मुंबईला जाईल, मी कशाला पुण्याला जाईल. तेवढं उत्पन्न शाश्वत उत्पन्न, म्हणजे नावाला 5,000 4,000 मिळून उपयोगाचे नाही. ते कमीत कमी ते सन्मानाने जगणं इतकं उत्पन्न, कमीत कमी आजच्या जर खर्चाचा हिशोब पाहिजे 50,000 रुपये, आणि ते पण शाश्वत असं मिळवणं ही आपल्या सभासद पातळीवरचं ध्येय असायला पाहिजे. त्या अर्थाने मग ती रचना, मग कोणतं पीक घ्यावं, जिथं ज्याच्यात उत्पन्न आहे तेच पीक घेणं. मी काही ठेका घेतला नाही का मी सोयाबीनच लावू, मी कापूस लावून. आता बऱ्याच लोकांच्या अशा कल्पना असतात का नाही आमच्या भागात हेच पिकतं, आमच्या भागात तेच पिकतं. आता खरं तर असं काहीच नाही का बा तुम्ही हेच पीक घ्यायला पाहिजे तेच घ्यायला पाहिजे, कोणी सांगितलंही नाही. आपण परंपराने का मागच्या 10-20 वर्ष काय चाललं त्याप्रमाणे पुढे चाललेला असतो. पण जो असा एक व्यावसायिक विचार का मला हे पीक परवडत नाही तर मग मी दुसरं कोणतं पीक घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर ते पीक माझ्या वातावरणात चांगलं येईल का, माझ्याला उपलब्ध असल्या पाण्यात येईल का, उपलब्ध असल्या भांडवलात येईल का, त्याचबरोबर त्याला मार्केट आहे का, हे सगळं एक त्याला आपण अभ्यासाने एखादं जे म्हणतो एखादं उत्पादन कोणतं घ्यायचं ठरवतो तसं शेतीमध्ये व्हायला हवं. आणि तो विचार मग उद्योजकतेचा विचार आला का सगळं होतं. तर ते 5 एकरचं युनिट माझं असं व्यावसायिकतेने कसं चालेल आणि ते यशस्वी चालण्यासाठी मला एकत्र येऊन एकत्रीची ताकद, व्यक्तिगत कशी जे अडचणी आहे त्याच्यावर मात करायला एकत्रीची ताकद, गट शेतीच्या माध्यमातून, आणि आता त्यात चांगला अजून पर्याय की शेतकरी उत्पादक कंपनी. व्यवसायच आमची शेती व्यवसाय, आम्ही व्यावसायिक म्हणून एकत्र येतो, आम्ही तिला कंपनीच म्हणतो. त्यातून आम्ही 100 एकरचे 200 एकर आपल्या 100 शेतकरी 200-500 एकरचे शेतकरी एकत्र येतो आहे. ते आम्ही एका गावचे आहे का 2 गावचे आहेत हा विषय नाही आहेत. गावच्या पारंपरिक सोसायटीसारखं नाही का गावच्या विविधकारी सोसायटीमध्ये जसे गावातले सगळे लोक एकत्र येतात आणि मग गावचं सोसायटीचं राजकारण, आपलं ग्रामपंचायत राजकारण सोसायटीत घेऊन येतात. तसला विचार न करतात मी ह्या गावचा आहे, माझा दुसरा जो कोणी साथीदार आहे तो दुसऱ्या गावचा आहे, अजून तिसऱ्या गावचा आहे, गाव कोणतं याला मतलब नाही, पण आम्ही एका परिसरातले आहोत, एका पिकाचे आहोत, असे लोक आम्ही एकत्र आलो, एका विचाराचे लोक एकत्र आलो आणि व्यवसाय म्हणून तिला पुढे न्यायला सुरुवात केली. ही जी आहे म्हणजे उद्योजक म्हणून प्रत्येक फार्म उभा राहणं, त्याचबरोबर सगळी अशी साखळी म्हणजे पूर्ण एक पिकाची इंडस्ट्री. आम्ही आता द्राक्षाला आमची इंडस्ट्री म्हणतो, आमची इंडस्ट्री ती द्राक्ष इंडस्ट्री आहे. जसं एखादी कार इंडस्ट्री आहेत किंवा एखादी काही मोबाईल इंडस्ट्री आहे तशी द्राक्ष आमची इंडस्ट्री आहे. आणि त्या पिकाला आम्ही त्या अर्थाने बघतो. जसं महाराष्ट्रामध्ये ऊस कारखानदारी उभी राहिलीत, त्या ऊसाला जसं एक पीक इंडस्ट्रियल क्रॉप म्हणून पाहिलं गेलं, तसं मग द्राक्षाला का बघू नयेत, तसंच मग संत्र्याला का बघू नयेत, तसं सीताफळाला का बघू नयेत, तसंच मग सोयाबीनला का बघू नयेत. हा जो काय आहे ना, हा जो इंडस्ट्रीचा विचार आहे आम्ही आमच्या पातळी घेऊन चाललो आहे. आणि त्याच्यामुळे त्याचबरोबर हे पण काही आमची इंडस्ट्री महाराष्ट्राची ही जी काही द्राक्ष इंडस्ट्री आहे ही भारतामध्ये तर नंबर 1ला पाहिजे, पण जगामध्ये नंबर 1ला घेऊन जायची. आणि त्या अर्थाने मग साखळी जी काही आता उत्पादक कंपनीच्या बाजून साखळी ती बांधायचं काम सगळं करणं, तेवढ्या दर्जाच्या उत्पादनाचं करणं, हे सगळं डायरेक्शननी जे काम चाललं आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी तसंच करावं लागेल. विदर्भामध्ये आज इथं कारंजामध्ये आपण बसलो आहे, हाच विचार इथल्या आजूबाजूच्या परिसरात लोकांना करावा लागेल. जुनाट विचार सोडावं लागतील. डोक्यातले काही जे काही आपल्या पारंपरिक कल्पना असेल ते एकदा तपासून बघण्याची गरज आहे. जे पीक मला परवडत नाही ते सोडून मी दुसरं काय करू शकतो, कोणत्या पिकाकडे जायला पाहिजेत, जाताना ते संघटितपणे कसं जाता येईल याचा विचार करावा लागेल. पाणी नाही आहे पण पाण्यावरच्या समस्येवर मात कशी करायची याचा विचार करावा लागेल. हे सगळं सूत्रबद्ध पद्धतीने केलं तर 100% महाराष्ट्रामध्ये प्रत्येक भागात आपल्याला शेती पूर्ण एक उद्योग व्यवसाय म्हणून उभी राहिली दिसेल. आणि तिथंच खरा म्हटलं तर जो काही गुंता आहे सगळ्या पूर्ण अर्थव्यवस्थेचा देशाचा तो सुटायला लागेल.
पहिला मुद्दा मी जिथं मांडला तिथे येऊन थांबतो की जिथे म्हणजे लोकसंख्येचा जो भार आहे शेतीवरचा तो बाहेर काढायला जे नोकऱ्या म्हणतो आपण बाहेर तयार व्हायला पाहिजे, त्यानुसार लोक शेतीवरचा भार दुसरीकडे जाईल. बाहेर संधी नाही आहे. पण जेव्हा मी आता जी मांडणी केली एक शेतीला पूर्ण व्यवसायाच्या अर्थाने, ती जर तुम्ही प्रत्यक्षात आली तर ज्या रोजगाराच्या संधी ग्रामीण भागात तयार होऊ शकतात त्या दुसऱ्या कुठंच तयार होणार नाही. आमची सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मागच्या 12 वर्षात उभी राहिली आमची स्वतःची शेती सगळी शाश्वत करण्यासाठी, तिची एक व्यवस्था उभी करण्यासाठी. पण ते करताना जो रोजगार तयार झाला, आज आमच्या मुख्य फक्त सह्याद्रीचे आमचा जो 100 एकरचा परिसर उभा राहिला त्याच्यामध्ये जेवढी आता रोजगार तयार झाले 6000 रोजगार तयार झाले. 6000 रोजगार शाश्वत रोजगार परिसरातल्या लोकांसाठी तयार झाले. 6000 रोजगार तयार करायला तिथंच दुसरे अजून सरकारचे जे काही अजून मोठे मोठे उद्योग आहेत. आमच्याकडं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HCLचा कारखाना आहे, विमान तयार करायचा कारखाना आहे, आमच्यापासून फक्त 10 किलोमीटरवर आहे. तिथे पण साधारण 5000 लोक काम करतात. नंतर महिंद्रा कंपनीचा नाशिकमध्ये मोठा कार मॅन्युफॅक्चरिंगचा प्लांट आहे, तिथे साधारण 3000 लोक काम करतात. म्हणजे जेवढी मोठी एखादी कार इंडस्ट्री, एखादी विमान तयार करायची इंडस्ट्री जेवढा रोजगार तयार करते तेवढा रोजगार द्राक्षाचा जो काही सह्याद्रीचा हॉर्टिकल्चरची जे काही यंत्रणा उभी राहिली तिने फक्त 12 वर्षात केला. आणि गुंतवणूक त्यासाठी किती केली? साधारण 300 कोटीची. आणि तेवढाच रोजगार हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HCLनी तयार केला. 10,000 कोटीची गुंतवणूक झालेली. 10,000 कोटीची गुंतवणूक करून त्यांनी 5,000 रोजगार तयार केले असतील. आम्ही 300 कोटीमध्ये 6,000 रोजगार तयार केले. तर शेतीमधली जी ताकद आहे ही अशा अर्थाने आहे. रोजगाराच्या तयार संधी तिथेच गावामध्ये, गावातल्या गावात तयार करायची शोभली. मध्यंतरी आमच्याकडे राज्याचे तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आले होते आणि शेतीचं सगळं या मूल्य साखळ्यांचा विषय आणि सगळी जी काही सरकारची त्यानुसार धोरणं याच्यावर एक वर्कशॉप होतं. आणि त्याच दिवशी एक बेरोजगारांचा मोठा मेळावा तिथे शेजारी ओझर गावात होता. ते तिकडं बेरोजगारांच्या ते मेळाव्याला जाऊन इकडं आलेत दोन्ही. म्हटलं तिकडं बेरोजगारांचा मेळावा आणि इकडं सगळ्या शेतकऱ्यांचा मेळावा. त्या दिवशी मी हा मुद्दा त्यांच्यापुढे मांडला का तुम्ही ह्या अर्थाने जर शेतीकडे पाहिलं जे काही आहेत हे तुम्हाला जर तिकडचा प्रॉब्लेम सोडायचा असेल तर तुम्हाला शेतीकडं आता ह्या नजरेने व्यवसाय म्हणून बघावं लागेल. त्यानुसार धोरणं आखावं लागतील, त्यानुसार गुंतवणूक करावं लागेल आणि तिला ताकद द्यावं लागेल. आता तुम्ही किती देतात माहिती नाही, पण शेतकऱ्यांमध्ये जर ते विचार पेरला आणि शेतकऱ्यांमध्येच तेवढा तेवढा स्वतःमध्ये आत्मविश्वास तयार झाला आणि त्यासाठी तेवढे गावातली तर प्रत्येक भागातली तरुण जर पुढे आले तेवढ्या सगळ्या अभ्यास वृत्तीने तशी तयारीने कष्ट करायची तयारीने तर बदलायला काही वेळ लागणार नाही. मला वाटतं ह्या नजरेने आपण सर्वांनी शेतीकडे बघायला हवं आणि पुढच्या काळाकडे बघायला हवं. आव्हानं खूप आहेत, परिस्थिती बिकट आहेत, पण ती परिस्थितीतून मार्ग काढायची क्षमताही आपल्यामध्ये आहे. तेवढा आत्मविश्वास फक्त आपल्या सर्वांमध्ये तयार व्हायला हवा. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय. असंच आपल्याकडेही गावामध्ये आपल्या परिसरामध्ये अजून असेच पुढाकार झाले आहेत आणि असेच गावोगावी जर लोक पेटली, तरुण पेटले तर मग खऱ्या अर्थाने महाराष्ट्र बदलेल, देश बदलेल. एवढंच या निमित्ताने मी म्हणू इच्छितो. आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की शांतपणे आपण सर्व विषय ऐकून घेतलात. मी फक्त एक आपल्याला अजून 5 मिनटं थांबायची विनंती करेल. एक या उद्योजकतेच्या विचारावर आम्ही डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं तुम्ही नाव ऐकलं असेल. आपल्या मनोविकास तज्ज्ञ आहेत, महाराष्ट्रातलं मोठं नाव आहे. तर त्यांच्या मदतीने एक उद्योजकता विकासाचा म्हणजे शेतकरी हा उद्योजक म्हणून उभा राहावा याच्या दृष्टीने एक कार्यक्रम आम्ही सर्व ट्रेनिंगचा एक कार्यक्रम सगळा उभा केला आहे. आणि त्याच्यामध्ये मग प्रशिक्षण शेतकऱ्यामध्ये हा उद्योजकता विकास जाण्यासाठीचा प्रशिक्षणाचा मोठा कार्यक्रम आहे. आणि तो हे आहेत जे सर्वांना मोफत याच्यावर डिजिटल फॉर्ममध्ये आहेत. आणि म्हणजे तुम्ही इंटरनेटवर गेले तर ते बघू शकतात, करू शकतात. त्यासाठी काही वेगळं खर्च नाहीत. एक 40 वेगवेगळ्या म्हणजे याची एपिसोडची ती मालिका आहेत. तुम्हाला ती ABP माझाच्या वेबसाईटवर किंवा सह्याद्रीच्या गेलं तर बघता येऊ शकतात. त्याचं एक छोटं त्या पूर्ण उपक्रमाचं जे सार आहेत किंवा पूर्ण जो विचार मी मांडला शेतीचा त्याचं एक छोट्या गाण्यामध्ये ते सगळं मांडलेलं आहे. आणि अतिशय सुंदर गाणं आहे. ते गाणं आपण ऐकूया आणि कार्यक्रमाची सांगता करूया.
नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नशीब स्वतःचे घडवत नेई, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. नजर कशाला आकाशावर, नजर कशाला आकाशावर, चेहऱ्यावर का चिंता शंका. सहकारातून पसरत जाई नव्या युगाचा नवाच डंका. नांदे लक्ष्मी समृद्धीसह, नांदे लक्ष्मी समृद्धीसह. उद्योगाचे घरी, उद्योगाचे घरी. करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. विचार बीजे रोपून त्यात, विचार बीजे रोपून त्यात. मन मातीला खत अभ्यास, विचार बीजे रोपून त्यात. भाव भावना समजून घेऊ, सवयी शिंपू आरोग्यात. देशालाही सोबत नेऊ, देशालाही सोबत नेऊ, देशालाही सोबत नेऊ. उत्कर्षाच्या दारी, उत्कर्षाच्या दारी. करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नशीब स्वतःचे घडवत नेई, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. धन्यवाद. धन्यवाद विलासजी. अत्यंत ओघवत्या शैलीत आपण आजचा विषय मांडलेला आहे. कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी श्री प्रवीण वानखेडे यांना विनंती करतो. आभार प्रदर्शनापूर्वी तत्पूर्वी एक सत्काराचा विषय आहे. कृषी उद्योग फार्मर प्रोड्युसर कंपनी मंगरुळपीर येथून काही कास्तकार इथं ऐकायला आलेले आहेत. त्यांची इच्छा आहे की विलासजींचा सत्कार करावा, म्हणून ते सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मेहकरला भेट झाली होती. या काळे सुनील काळेल बोला. सुनील काळे. हॅलो, श्री इंगोले साहेब येतील अशी मी त्यांना विनंती. रवी भाऊ इंगोले, एक मिनिट.
कृषी उद्योग फार्मर प्रोड्युसर कंपनी मंगरुळनाथ विलासजींच्या प्रेरणेने आपल्या इथेही त्यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनात काम करण्यास ते उत्सुक आहेत. प्रवीण वानखेडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शिंदे सरांनी आज जे मार्गदर्शन केलं ते खरं तर आपल्या भागाकरता अत्यंत उपयोगी असं आहे. शेतीतील परिस्थिती आपण जाणतोच आहे आणि त्यातून बाहेर कसे पडायचे याबद्दल आपल्याला योग्य मार्गदर्शन त्यांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. आज अत्यंत व्यस्त अशा कार्यक्रमातून विशेष म्हणजे आज सरांची मंत्रालयात मीटिंग होती आणि त्या मंत्रालयातल्या मीटिंगमधून ते येतात की नाही आणि आपल्याला वेळ देतात की नाही ही धाकधूक शेवटपर्यंत चालू होती. परंतु आपले यांना आणण्याकरता ज्यांनी विशेष असे प्रयत्न केले त्या धनुभाऊ वार्डेकरांच्या विशेष सहकार्यामुळे सर आपल्यापर्यंत येऊ शकले. त्या दोघांचेही मी विशेष आभार मानतो. त्याचप्रमाणे आज जो श्रोतावर्ग शेती असूनसुद्धा शेतीचं मार्गदर्शन असतानासुद्धा हजर झाले त्याबद्दल त्यांचेसुद्धा विशेष आभार मानतो. आणि या शेतीविषयक या मार्गदर्शनाला माता बहिणी आवर्जून इथं उपस्थित राहिल्या त्यांचेसुद्धा विशेष आभार मानतो. उद्याचे 7वे व शेवटचे पुष्प गुंफण्याकरिता मेजर जनरल अच्युतजी देव हे आपल्याला उपलब्ध होणार आहे. तरी आपण सर्वांनी उद्या 8 वाजता इथे हजर राहावे अशी विनंती करतो. यानंतर शारदा स्तवनाकरता आपले सहकारी निशिकांतजी परळीकर यांना मी इथे येण्याचे आमंत्रण करतो. जयपूर दोनद आणि वाई इथले जे पाणी फाउंडेशनचे जे शेतकरी आहेत ज्यांना भेटायचं आहे ते इथे येतील. कार्यक्रमानंतर त्यांची भेट होईल त्यांच्याशी. यानंतर शारदा स्तवनासाठी निशिकांत परेकर. नमन परम ओंकार, नमन परम ओंकार, सुखद वरद निर्गुणा सर्वदा शारदा मंगला पावना. नमन परम ओंकार, उजळो शिवमंदिरात तव तेजे ज्ञान ज्योत. उजळो शिवमंदिरात तव तेजे ज्ञान ज्योत. तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय. देयशा आशिषा ही तुला प्रार्थना. नमन परम ओंकार, जनमानस सरस तुझे सदन हंस वाहिनी. तव प्रतिभा दिव्य फुलो येथ वाग्विलासिनी. ज्ञान यज्ञ करुणी यज्ञ जन तृषार्थ तोषवी. ज्ञान यज्ञ करुणी यज्ञ जन तृषार्थ तोषवी. दे सदा दिव्यता आमुचा जीवना. नमन परम ओंकार, नमन परम, नमन परम, नमन परम ओंकार.